80% लोकांना माहीत नाही आहे की तोंड न धुता गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील साठलेली चरबी ही जागेवर वितळायला लागते। गरम पाणी पिल्याने पचनक्रिया सुरळीत होते, मेटाबॉलिझम बूस्ट होतो। त्याचबरोबर बघा, मेटाबॉलिझम बूस्ट झाल्यानंतर आपलं रक्तभिसरण व्यवस्थित होते आणि ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तो कमी व्हायला लागतो। पचनक्रिया सुरळीत होऊन आपली जी आतली सिस्टीम आहे ती व्यवस्थित सुरळीत व्हायला लागते। फक्त एक चूक करायची नाही, कडकडीत गरम पाणी प्यायचं नाही आहे। तर फ्रेंड्स, बऱ्याच जणांचं इथे पोट वाढलेलं असतं, खाली सुद्धा बेली फॅट्स वाढलेले असतात, ब्रेस्टवर ती बघा खूप सारे फॅट्स जमा झाले असल्यामुळं काही वेळेला ब्रेस्ट सुद्धा खाली लटकलेली असते। आपले जे दंड आर्म्स आहेत इथे सुद्धा खूप सारे फॅट्स असतात। पण आज मी तुम्हाला पोटावर असे बेस्ट व्यायामाचे प्रकार दाखवणार आहे। ते 2 व्यायामाचे प्रकार तुम्ही डेली करायचे आहे। तुम्हाला बघा 20 दिवसामध्ये तुमचं पोट सपाट झालेलं दिसेल। आता मी तुम्हाला एक ही बघा टॉवेलची घडी केलेली आहे आणि ही मी अशी घडी करूनच ठेवलेली आहे। ती मी रोज ही एक्सरसाइज करते, त्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे। तुम्ही बघू शकताय बघा, तर माझं बऱ्यापैकी पोट सपाट झालेलं आहे। आणि ही टॉवेलची घडी तुम्हाला बघा लांबीला 8 इंच आणि रुंदीला 4 इंच करायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने, आणि हे असे बांधायचे तुम्हाला मध्ये, आणि ही घडी तुम्हाला घेऊन एक्सरसाइज करायची आहे। फक्त ह्या टॉवेलच्या घडीने तुमचं पोट सपाट होईल बघा। एवढी बेस्ट एक्सरसाइज आहे ना, कंटिन्यू करायची। मी ही कंटिन्यू करते, बरेच वर्ष झाले। तुम्हाला भरपूर सारे व्यायामाचे प्रकार मी दाखवलेले आहेत, पण मी ही टॉवेलच्या घडीचा हा जो व्यायाम करते याने बराच फरक पडतो। कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते, चला। सरळ झोपायचंय। ही टॉवेलची घडी कमरेच्या खाली घ्यायची आहे, पूर्णपणे आपल्या कमरेच्या खाली घ्यायची। तर फ्रेंड्स, ही टॉवेलची घडी कमरेच्या खाली घ्यायची आहे। दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं। एक 7 ते 8 इंचाचं अंतर ठेवून दोन्ही पायाच्या अंगठे एकमेकांना जॉईन करायचे आणि त्यानंतर दोन्ही हात, जे आपले हात करंगळी आहे ती एकमेकांना टच करून पूर्णपणे मागे जमिनीला टेकवायचे आहेत। पूर्ण हाताला स्ट्रेच बसतो, पोटाला स्ट्रेच बसतो, थाईजला, पायांना स्ट्रेच बसतो आणि जागेवर तुमची पोटाची चरबी वितळायला लागते बघा। हे रोज डेली तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आणि काही सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे। हवं तर तुम्ही मनातल्या मनात 100 नंबर्स काउंट करू शकता आणि किंवा एक 5 मिनटं, एक 7 मिनटं, 10 मिनटं असं तुम्ही स्टॅमिना वाढवायचा आहे आणि तेवढे सेकंद, तेवढे मिनिट्स तुम्हाला होल्ड करून ठेवायचं आहे। होल्ड करून ठेवल्याने पूर्णपणे पोटाला ताण बसतो, ब्रेस्टला, हातांना, दंडावरची, पोटावरची चरबी बघा लगेच वितळायला लागेल। तुम्ही सलग 20 दिवस करून बघा, काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। 20 दिवस तुम्ही लगातार करा, तुम्हीच कंटिन्यू कराल ही एक्सरसाइज, एवढा फरक पडतो, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे। ही टॉवेलची घडी एवढी बेस्ट आहे ना हा व्यायामाचा प्रकार, की बघा तुमचं 20 दिवसामध्ये पोट सपाट होईल। एवढं कंटिन्यू तुम्ही कराल आणि कायम कराल हे पोट वाढून देण्यासाठी। एवढं बेस्ट हे व्यायाम आहे पोटावर, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता दुसरा मी व्यायामाचा प्रकार दाखवते तुम्हाला। दोन्ही पाय सरळ खाली ठेवायचे, सरळ। त्यानंतर जे आपले अंगठा आहे पायाचा तो खाली झुकवायचा असा पूर्णपणे, आणि दोन्ही हात अशा हातांमध्ये घालून पूर्ण आपल्याला स्ट्रेट सरळ झोपायचं। तर फ्रेंड्स, हा व्यायामाचा दुसरा प्रकार आहे। दोन्ही पाय पूर्णपणे खालच्या दिशेला खेचून धरायचे आहेत, दोन्ही पायाचे पंजे,
आणि पूर्णपणे बघा दोन्ही पायाचे अंगठे खाली पूर्ण झुकवलेले आहे. तिथे पंजांना ताण बसतो, थाईजला, पायांना, पोटाला ताण बसतो, ब्रेस्टला, त्याचबरोबर हातांनासुद्धा, दंडसुद्धा कमी होतात. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये धरून पूर्णपणे हात वरती खेचून धरायचे आणि खाली पाय खेचून धरायचे. पूर्ण बॉडीला स्ट्रेच बसतो. ओटीपोट, आपलं वाढलेलं पोट बघा जागेवर कमी व्हायला लागतं. आणि हे तुम्हाला रेग्युलर नेहमी अगदी रोज करायचे आहे ह्या 2 एक्सरसाइज. एवढे बेस्ट हे व्यायामाचे प्रकार आहे. याने तुमचं पोट बघा इंचाने कमी होईल आणि तुम्हाला एवढा फरक जाणवेल की बघा तुम्ही ही कंटिन्यू एक्सरसाइज कराल. झोपून करायची आहे. हे 2 जरी व्यायामाचे प्रकार केले तरी तुम्हाला भरपूर सारा फरक पडेल बघा. आणि त्याचबरोबर मी काही वेट लॉस टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा. हळूवार उठायचं आहे एक्सरसाइज केल्यानंतर. हे 2 व्यायामाचे प्रकार तुम्ही डेली करायचे आहेत. 100 नंबर आपण मनातल्या मनात काउंट करायचं. तेवढं सेकंद ते होल्ड करून ठेवायचं आहे. 100 नंबर आपण आपल्या मनातल्या मनात काउंट करायचे, बोलायचे आणि तेवढा सेकंद ते होल्ड करून ठेवायचं आहे तुम्हाला. एवढं बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे ना. आपल्या पायांना, पोटाला पूर्णपणे स्ट्रेच बसतो आणि 20 दिवसामध्येच तुम्हाला पोट हलकं कमी व्हायला जाणवेल. हलकं वाटेल तुम्हाला पहिले आणि नंतर असं वाटेल की पोट कमी झाले आणि तुम्ही ते एक्सरसाइज कंटिन्यू करा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एवढी बेस्ट एक्सरसाइज आहे ना. फक्त हे टॉवेलची घडी तुम्हाला 8 इंच लांबीला आणि रुंदीला 4 इंच करायची आहे. ही टॉवेलच्या घडीचा हे 2च व्यायामाचे प्रकार तुम्ही करा. जर तुम्हाला काही होत नसेल अगदी झोपून करा, पण करा. एवढी बेस्ट एक्सरसाइज आहे. तर फ्रेंड्स, ह्या ज्या मी तुम्हाला 2 एक्सरसाइज दाखवलेल्या आहेत त्या पोटावर दाखवलेल्या आहेत. पूर्णपणे आपलं पोट आतमध्ये जाईल आणि एवढं तुम्हाला फरक जाणवेल 20 दिवसामध्ये. 20 दिवस तुम्ही लगातार ही एक्सरसाइज 2 एक्सरसाइज झोपून करायच्या आहेत. फक्त 2 एक्सरसाइज करा. पण एक्सरसाइज करण्या अगोदर तुम्हाला उपाशीपोटी जो मी दालचिनी आणि आल्याचा जो काढा दाखवलेला आहे तो काढा घ्यायचा आहे. चहा न घेता उपाशीपोटी तुम्ही तो काढा घ्यायचा आहे आणि एक्सरसाइज करायची. त्यानंतर तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा आहे. 9च्या आतमध्ये हेल्दी नाश्ता करायचा आहे. एक्सरसाइज तुम्ही मॉर्निंगला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्हाला प्रोटीन जाईल असा नाश्ता करायचा आहे. म्हणजे शरीराला ताकद येते, आपल्याला ऊर्जा मिळते आणि दिवसभर आपल्याला फ्रेश फील जाणवतं, ॲक्टिव्ह आपण राहतो, कुठलंही काम करायला आपल्याला उत्साह येतो. तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठून जर तुम्ही ही एक्सरसाइज केली, मेडिटेशन केलं तर बघा तुम्हाला दिवसभर अजिबात थकवा जाणवणार नाही. त्यानंतर तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये बघा तुम्ही चपाती घेत असाल तर 1 चपाती घ्या, सॅलड भरपूर खा, रसाळ फ्रूट घ्या, मोड आलेले कडधान्य खा आणि कुठलंही नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर 1 लिक्विड घ्यायचं आहे तुम्हाला. सकाळी तुम्ही मॉर्निंगला कोमट पाणी, त्यानंतर तुम्हाला काढा घ्यायचा आहे. 1-अर्धा तासाने काढा घेतल्यानंतर किंवा 15-20 मिनिटाने काढा घ्यायचा आहे. काढा घेतल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज करायची. एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला हेल्दी नाश्ता करायचा आहे. हेल्दी नाश्ता केल्यानंतर तुम्ही काही घ्यायचं आहे लिक्विड. ब्लॅक कॉफी घ्या, ग्रीन टी घ्या हवं तर, किंवा साधं कोमट पाणी पुन्हा करून घेतलं तरी चला. आता उन्हाळा आहे, हीट वाढू शकते, त्यामुळे तुम्हाला सहन होईल बॉडीला तसं तुम्ही रुटीन ठेवायचं आहे. शक्यतो ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घेऊ शकता. त्यानंतर दुपारचं पुन्हा जेवण झाल्यानंतर जेवणामध्ये तुम्हाला ज्वारीची भाकरी किंवा चपाती घेत असाल तर 1 चपाती घ्या, पण सॅलड जास्त घ्या. सॅलड ही जेवणामध्ये दुपारच्या ठेवायचंच आहे. काकडी, गाजर, बीट किंवा कोशिंबीर करून पण खाऊ शकता आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला अर्धा-1 तासाने पुन्हा ग्रीन टी किंवा मग तुम्ही कुठलंही फ्रेश ड्रिंक घेऊ शकता. जसं की बीटरूट, गाजर, आवळा त्याचं आईस क्यूब बनवून ठेवायचा आणि तेही तुम्ही माठाच्या पाण्यामध्ये 1 क्यूब किंवा 2 क्यूब टाकून घ्यायचे. तुम्हाला फ्रेश जाणवेल. स्किन पण आपली छान टवटवीत तजेलदार होते, टाईट होण्यास मदत होते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर कुठलंही 1 लिक्विड घ्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर असं रुटीन ठेवलं, ह्या गोष्टी फॉलो केल्या तर बघा तुमचं वेट लॉस होणारच. वेट लॉस म्हणण्यापेक्षा आहे ना आपल्या शरीरातले फॅट लॉस कसे होतील हे पहिलं आपण पाहायचं आहे. तुमच्या शरीरातील जी अतिरिक्त चरबी साठलेली आहे पोटावर, ब्रेस्टवर किंवा दंडावर, काहींचा चेहरा ब्रॉड असतो, काहींचं हे मान खूप अशी मोठी झालेली असते,
थाईज मोठे मोठे असतात, सीट वाढलेलं असतं. तर हे सगळं तुमचं बघा चरबी साठलेली असते बॉडीमध्ये. ती चरबी आपल्याला रिड्यूस करायची. तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमची चरबी वितळायला लागेल. जर तुम्ही काहीच केलं नाही तर ती चरबी साठत जाते आणि नंतर गाठी वगैरे बनतात आणि पूर्णपणे आपलं शरीर अगदी ते म्हणतात ना, खूप चरबी साठल्यानंतर असं ढिलं पडून जातं, काही करायला उत्साह राहत नाही आणि नंतर आपण खात राहतो, आळस येतो, कंटाळा येतो आणि नंतर मग ते वजन वाढत जातं. त्यामुळे आत्ताच तुम्ही सुरुवात करा. एक्सरसाइज, गरम पाणी ह्या गोष्टी फॉलो करा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि जे मी स्वतः प्रॅक्टिकली करते तेच मी तुम्हाला शेअर करते. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे. 9च्या आतमध्ये रात्रीचं जेवण, डिनर हे तुम्हाला लवकर करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला अर्धा ते 1 तासाने एक लिक्विड घ्यायचं आहे. तर तुम्ही कुठलं लिक्विड घेणार जेवण झाल्यानंतर? तर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता, साधं कोमट, झोपण्या अगोदर. किंवा मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंक दाखवले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही चेकआउट करत नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा. त्यामध्ये माझ्या भरपूर साऱ्या लिंक दिलेल्या आहेत. पोट कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, फॅट कटर ड्रिंक, पुन्हा भरपूर सारे पातळ ताक किंवा गरम पाण्याचे फायदे, भरपूर सारे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेले आहेत. एक्सरसाइज दाखवलेली आहे. फक्त तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याचबरोबर बघा, रात्रीचं तुम्हाला जेवण लवकर केल्यानंतर अर्धा 1 तासाने फॅट कटर ड्रिंक म्हणजे ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी आहे, ते पाणी पिल्याने खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, चरबी वितळायला लागते आणि रात्रीतून बघा तुमचं पोट अगदी सपाट होईल, हलकं हलकं वाटेल आणि पहाटे उठल्यानंतर तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल. म्हणजे गॅस, ॲसिडिटी, ढेकर किंवा अजिबात अपचन होणार नाही. त्यामुळे ते फॅट कटर ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे. रात्रीचं कंटिन्यू घ्यायचं आहे. घरातल्यांनी सगळ्यांनी घेतलं तरी चालेल. 15 वर्षावरील मुलांनी घेतलं तरी चालेल आणि सगळ्यांनीच घ्यायचं आहे. खूप बेस्ट आहे. ती पावडर जर बनवून ठेवली तर 2 ते 3 महिने राहते, खराब होत नाही. ती कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. कुठलंही नाश्ता, जेवण काही खा, पण त्यानंतर तुम्ही एक लिक्विड घ्यायचं आहे. ह्या गोष्टी मी फॉलो केल्या, म्हणजे अशा पद्धतीने मी ह्या गोष्टी फॉलो करून स्वतःला मी मेंटेन ठेवते. आता माझं महिनाभरात 5 किलो वजन, म्हणजे आता 1-1.5 महिना झाला असं, 1.5-2 महिन्यापूर्वी माझं 5 किलो वजन कमी झालं. कसं झालं, काय काय चेंजेस केले, आहारामध्ये कसे बदल केले, रुटीन माझं बदललं मी, त्यानंतर मी काय काय गोष्टी फॉलो केल्या, हे सगळं डिटेलमध्ये मी सिक्वेन्सने व्हिडिओ टाकलेले आहेत. सर्वात प्रथम सुरुवातीला मी साखर कमी केली, त्यानंतर साखर बंद केली, त्यानंतर मैद्याचे तळलेले पदार्थ, बाहेरचं फास्ट फूड सगळं मी बंद केलं आणि फक्त घरगुती जेवण, घरगुती पद्धतीने, नॅचरल पद्धतीने माझं वेट लॉस मी केलेलं आहे. आणि ह्या ज्या मी 2 तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे खूप बेस्ट आहे. म्हणजे तसे भरपूर प्रकार आहेत. आता माझ्या बॉडीला सवय झाली आहे, मी रोज वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करते. फक्त मी अर्धा ते पाऊण तास, 20 ते 25 मिनिटं असा वेळ मी स्वतःसाठी काढते. कधी कधी जास्त वेळ होतो, कधी कधी जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी एक्सरसाइज करत असते, मेडिटेशन करते. मेडिटेशन केल्याने आपलं माइंड फ्रेश होतं, सेट होतं, आपला मेंदू ॲक्टिव्ह होतो आणि आपण पॉझिटिव्ह राहिलं तर, आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपला मेंदू पण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि सगळं पॉझिटिव्ह घडल्यासारखं वाटतं. मेन म्हणजे फ्रेश वाटतं. आपलं मन आनंदी असेल, फ्रेश असेल तर सगळ्या गोष्टी फ्रेश आणि आनंदी वाटतात आपल्याला. आजूबाजूला आपलं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं आहे. याने बराच फरक पडतो, तुमच्या बॉडीवर पडेल आणि तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या स्किनवर सुद्धा पडेल. तर अशा ह्या गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत. ह्या सवयी तुम्हाला करायच्या आहेत. एखाद्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड झालो तर ती गोष्ट केल्याबिगर राहत नाही. त्यामुळे आपल्याला सवयी करायच्या. सवय जर केली तर तुम्हाला ती सवय पडून जाईल. सकाळी उठलं की तोंड न धुता किचनमध्ये यायचं, कोमट पाणी घ्यायचं, त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुम्हाला दालचिनीचा काढा घ्यायचा आहे. थंडी, पावसाळ्यामध्ये, थंड वातावरणामध्ये तर बेस्ट आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये पण बेस्ट आहे. पण हीट वाढू शकते, प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, त्यामुळे हीट वाढली तर तुम्हाला क्वांटिटी कमी करायची किंवा तुम्ही जरी नाही बनवला तरी साधं कोमट पाणी किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिऊन तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. उपाशी पोटी
असं करायचं आहे. आणि त्यानंतर खाल्ल्यानंतर कधीच व्यायाम करायचा नाही. आणि ह्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करायच्या आहेत. रात्रीचं जेवण लवकर करायचं आणि त्याचबरोबर एक लिक्विड तुम्हाला नाश्ता जेवण रात्रीचं जेवण झाल्यानंतर ठेवायचं आहे. ते लिक्विड घेतल्यानंतर बराच फरक पडतो. आणि जेवताना कधी जास्त पाणी पिऊ नका. त्याचबरोबर तुम्हाला खाल्ल्या लगेच झोपायचं नाही आहे. दुपारची झोप तुम्ही 1-2 तास घेत असाल तर ती बंद करा आत्ताच. त्यामुळे खूप वजन वाढतं आणि पोट पटकन आपलं वाढलं जातं, फुगलं जातं. त्यामुळे दुपारची झोप बंद करा तुम्ही घेत असाल तर. आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. ह्या सवयी तुम्ही लावा. बघा तुम्हाला 20 दिवसामध्ये अगदी 2 ते 3 किलो कमीत कमी 2 ते 3 किलो तर सहज होईल. महिन्यात 5 किलो वजन कमी होऊ शकतं जर हे स्ट्रिक्टली आपण गोष्टी फॉलो केल्या. कुठलंच तुम्हाला प्रॉडक्ट कुठलं डाएट करायची गरज पडणार नाही. आणि त्याचबरोबर कुठलंही जिम किंवा योगा सेंटर जॉईन करायची गरज पडणार नाही. विनाकारण पैसा घालवण्यापेक्षा तुम्ही घरगुती पद्धतीने नॅचरल पद्धतीने व्यायाम करा. स्वतःला छान सवयी लावा. म्हणजे आपोआप त्या सवयी आपण केल्यानंतर आपल्याला ते रुटीन बसतं आणि आपण तशाच गोष्टी फॉलो करायला लागतो. आजकाल खूप आजार वाढलेले आहेत. आपल्याला खूप काय काय ऐकायला भेटतं. कॅन्सर साध्यातले साधे कॅन्सर असे होत आहेत. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल थायरॉइड PCOD BP शुगर तर जडल्यानंतर तर खूप अवघड होऊन जातं. कारण आपल्याला सगळं बंद करावं लागतं आणि नंतर ती कंट्रोलमध्ये पण ठेवावी लागते. त्यामुळे ह्या गोष्टी आत्ताच तुम्ही फॉलो करा. अगदी 35-40 नंतर तुम्ही असे कुठलेही व्यायामाचे प्रकार करू शकता. अगदी बसून सुद्धा तुम्ही करू शकता. स्टँडिंग उभ्याने करू शकता. झोपून सुद्धा करू शकता. भरपूर व्यायामाचे प्रकार आहेत. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळे दाखवलेले आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि तो काढा तुम्ही करायला विसरू नका. तो काढा आणि ह्या एक्सरसाइज व्यायामाचे प्रकार ह्या 2 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर बघा तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही. हळूहळू सुरुवात करा. स्टार्टिंगला आपण एखादी गोष्ट करायला घेतली तर आपल्याला असं वाटतं की पटकन त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे. पण असं नसतं. पेशन्स ठेवावे लागतात. कन्सिस्टन्सी ठेवावी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये. जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवाल पेशन्स ठेवाल तेव्हाच ती गोष्ट साध्य होईल. आणि त्याचा रिझल्ट उशिरा का होईना पण मिळतो. पण तुम्ही कंटिन्यू करायचा आहे. तुमच्या स्वतःसाठी करा. शरीर निरोगी आणि फिट राहण्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. माझा व्हिडिओ मी इथं चेंज करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.